अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाची लगबग आता वस्त्रनगरीत दिसून येत आहे। मात्र मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे कुशल कारीगर, कास्टिंग कामगार, पेंटिंग व फिनिशिंग करणारे तज्ञ उपलब्ध होत नसल्याने मूर्तिकारांवरील कामाचा ताण वाढला आहे। त्यात कास्टिंग मजुरीत गत वर्षीच्या तुलनेत तब्बल तिप्पट वाढ झाली असून पीओपी सह कच्च्या मालाच्या वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे। त्यामुळे यंदा गणेश मूर्तीच्या किमतीत साधारण 25 ते 30% वाढ होण्याची शक्यता मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे। गणेश उत्सवाला अवघे 31 दिवस शिल्लक असताना शहर व परिसरात गणेश मूर्ती तयार करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे। मूर्ती तयार करण्यासाठी कास्टिंग, आखणी, रेखणी, पेंटिंग आणि फिनिशिंग अशा विविध टप्प्यातून मूर्तीला अंतिम स्वरूप दिले जाते। प्रत्येक टप्प्यावर कुशल कामगारांची आवश्यकता असते। मात्र गेल्या 4 वर्षापासून कुशल कामगारांची कमतरता जाणवत आहे। यंदा परिस्थिती आणखी गंभीर झाली असून कामगार मिळवण्यासाठी मूर्तिकारांना अधिक मजुरी मोजावी लागत आहे। गणेश मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेत कास्टिंग हा महत्त्वाचा टप्पा आहे। गत वर्षी 1 फुटाच्या मोठ्या मूर्तीसाठी कास्टिंगची मजुरी सुमारे 100 रुपये होती। यंदा ती 250 रुपयांवर पोहोचली आहे। 7 फुटाच्या मूर्तीसाठी गत वर्षी 600 रुपये मजुरी होती। यंदा त्यासाठी तब्बल 1200 रुपये मोजावे लागत आहेत। कामगारांच्या उपलब्धतेवरूनही मजुरीचे दर वाढत असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे। गणेश उत्सव जवळ येत असल्याने कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे। मात्र कुशल कामगार उपलब्ध नसल्याने ऑर्डर वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान मूर्तिकारांसमोर आहे। त्यामुळे दिवस रात्र काम सुरू असूनही काम पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। कास्टिंग कामगारांची संख्या कमी असल्याने अनेक कार्यशाळांमध्ये कामाचे नियोजन बदलावे लागत आहे। आखणी, रेखणी, पेंटिंग आणि फिनिशिंग करणाऱ्या कुशल कामगारांचे दरही वाढले आहेत। दरम्यान मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा पीओपी, कच्चा माल आणि इतर साहित्याच्या वाहतूक खर्चात वाढ झाली आहे। कच्चा माल, वाहतूक आणि मजुरी या तिन्ही खर्चात वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम गणेश मूर्तीच्या उत्पादन खर्चावर झाला आहे। परिणामी यंदा ग्राहकांना मागील वर्षाच्या तुलनेत अधिक किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे। गणेश उत्सवासाठी आगाऊ नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना दरवाढीची कल्पना देण्यात येत असून मोठ्या मूर्तीसाठी खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे। गणेश मूर्तीच्या मागणी दरवर्षी वाढत असताना कुशल मनुष्यबळाची उपलब्धता मात्र कमी होत आहे। त्यामुळे वाढती मागणी पूर्ण करताना गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन राखणे मूर्तिकारांसाठी आव्हान ठरत आहे। वेळेत ऑर्डर पूर्ण करण्यासाठी काही कार्यशाळांमध्ये अतिरिक्त कामगारांची मदत घेतली जात आहे। मात्र त्यासाठी वाढीव मजुरी द्यावी लागत असल्याने अंतिम दर वाढवणे अपरिहार्य असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे। मूर्तिकार उदय कुंभार यांनी सांगितले की गणेश उत्सव जवळ येत असल्याने कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे। मात्र कुशल कामगार उपलब्ध नसल्याने ऑर्डर वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे। त्यामुळे दिवस रात्र काम सुरू असूनही काम पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। कास्टिंग पासून पेंटिंग पर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे। कामगारांची संख्या कमी असल्याने उपलब्ध कामगारांवर अतिरिक्त जबाबदारी पडत आहे। त्याचा परिणाम मजुरीवर होत आहे। दुसरीकडे गणेश मूर्तीच्या मागणीत वाढ होत असल्याने उत्पादनाचा वेग कायम ठेवणे आवश्यक आहे। त्यामुळे वाढलेला खर्च ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून यंदा गणेश मूर्तीच्या दरात वाढ अपरिहार्य ठरणार असल्याचे चित्र आहे।